तर आपण लास्ट लेक्चरला आहे ना की कॉम्पोनंट नवीन क्रिएट करून त्यानंतर नवीन प्रोजेक्ट वगैरे क्रिएट करून कॉम्पोनंट ॲट द रेट कॉम्पोनंट डेकोरेटर वापरून ॲट द रेट कॉम्पोनंटमध्ये किती पॅरामीटर असतात ते सगळे आपण एक 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 आपण बघितलेलं. त्याच्यानंतर आपण अँग्युलर लाईफ सायकल बघितलेली की अँग्युलरची लाईफ सायकल कशी वर्क होते. त्यातलं फक्त इम्प्लिमेंटेशन राहिलं, फक्त तुम्हाला सांगितलं की इम्प्लिमेंट कसं करायचं. हे तुम्हाला थ्रू आउट प्रोजेक्टमध्ये यूज करायला लागतं. पण जास्त मोस्टली आपण वापरणार आहे कोणतं कोणतं, एन जी ऑन इनिट वगैरे, एन जी ऑन डिस्ट्रॉय वगैरे आणि एन जी ऑन चेंजेस वगैरे. तर यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नसेल तर वन टाईप करा. तर आजच्या लेक्चरला आहे ना आपण पूर्णपणे डेटा बाइंडिंग बघणार आहे. डेटा बाइंडिंग इन अँग्युलर. आता डेटा बाइंडिंग आहे की जसं तर लास्ट लेक्चरला आपण थोडं घेतलेलं की वन वे कम्युनिकेशन वगैरे इंटरपोलेशन मेथड कशी वापरायची ते सगळं बघितलेलं. तर डेटा बाइंडिंग काय असतं की जे पण आपण टाईपस्क्रिप्टमध्ये जो आपल्याला डेटा असतो, इवन नेम असेल तुमचं किंवा ॲप नंबर्स असतील किंवा काहीतरी ॲरे असेल किंवा ऑब्जेक्ट वगैरे ते असेल, त्यातला जो डेटा आहे तो डेटा आपण यू आयवर दावायचा, एच टी एम एल पेजला आपल्याला दावायचा आहे. त्यासाठी आपल्याला डेटा बाइंडिंग खूप महत्त्वाचं आहे. हे डेटा बाइंडिंग पूर्ण अँग्युलरमध्ये लागतं. इवन प्रोजेक्टमध्ये भरपूर ठिकाणी लागतं. त्याचे 2-3 टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे की जसं वन वे कम्युनिकेशन. त्याचे मेन टाईप आहे 2. देअर आर 2 टाईप्स ऑफ डेटा बाइंडिंग. वन, पहिला म्हणजे वन वे कम्युनिकेशन आणि सेकंड वन आहे की टू वे कम्युनिकेशन. ओके, पहिला काय आहे की वन वे आणि सेकंड वन आहे की टू वे. आता वन वे मध्ये काय येतं की वन वे मध्ये परत त्याचे 2 टाईप पडतात. वन वे मध्ये परत त्याचे 2 टाईप पडतात, जसं की टाईपस्क्रिप्ट म्हणजे टाईपस्क्रिप्टची जी फाईल आहे त्याच्यातला जो डेटा आहे तो आपण एच टी एम एलला पाठवतो. आणि सेकंड वन आहे की एच टी एम एलचं काहीतरी ॲक्शन आपण टाईपस्क्रिप्टमध्ये करतो. आता ह्याच्यात वन वे कसं आलं टाईपस्क्रिप्ट टू एच टी एम एलमध्ये. याच्या मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे की इंटरपोलेशन. ओके, इंटरपोलेशन. नेक्स्ट आहे की त्याची प्रॉपर्टी बाइंडिंग, PROPERTY बाइंडिंग. आणि एच टी एम एल टू जर टी एस तर करायचं असेल तर आपल्याला येतं इव्हेंट बाइंडिंग. इव्हेंट बाइंडिंग, इव्हेंट म्हणजे जे आपण जावास्क्रिप्टमध्ये वगैरे शिकलो ना की क्लिक इव्हेंट असेल, डबल क्लिक इव्हेंट असेल, हॉवर इव्हेंट असेल, ते इव्हेंट जे एच टी एम एलच्या पेजवरती आपण क्लिक करणार आणि टाईपस्क्रिप्टमधलं एखादं फंक्शन वगैरे एक्झिक्यूट होणार, त्याला इव्हेंट म्हणतात. ओके, हे झाले तुमचे वन वे कम्युनिकेशन. आता टू वे कम्युनिकेशनमध्ये काय येतं की एच टी एम एल आणि इथं असं करू टाईपस्क्रिप्ट. टू वेमध्ये येतं तुमचं एन जी मॉडेल. ओके, एन जी मॉडेल आपल्याला ते टू वे कम्युनिकेशनमध्ये बघायचं, त्याची लायब्ररी वगैरे कोणती लागते ते इम्पोर्ट वगैरे आपल्याला सर्व बघायचं आहे. ओके, पहिलं तर आपण त्याचं इंटरपोलेशन बघू. इंटरपोलेशन कसं यूज करायचं. सेशन 3 नावाचा मी एक डमी प्रोजेक्ट घेतला आहे, तर तो आपण स्टार्ट करू. कमांड प्रॉम्प्ट ng serve -o म्हणजे फोर्सफुली तू ब्राउझरवरती ओपन हो 4200 या पोर्टवरती. ते वेळ घेत आहे. ओके, ते आपला कोडवरती रनिंग झालेला आहे. आता थोडं त्याला यू आय वरती आपल्याला करायचं आहे. तर यू आय वर काय करायचं आपल्याला, एस आर सी फोल्डरमध्ये ॲप फोल्डरमध्ये आपल्याला ॲप डॉट एच टी एम एल, मी आता नवीन कॉम्पोनंट क्रिएट करत बसणार नाही, डायरेक्ट एका फाईलमध्ये चेंज करणार आहे. ओके,
H1 मध्ये दिस इज इंटरपोलेशन मेथड, आणि इथं इंटरपोलेशनला आपल्याला रिक्वायर्ड काय असतं, इंटरपोलेशन डबल कर्ली ब्रेसेस आणि इथं व्हेरिएबल नेम और प्रॉपर्टी नेम और त्याला आपण डेटा पण म्हणू शकतो, की जसं एखादा ऑब्जेक्ट किंवा ॲरे वगैरे असेल ना तशा टाईपमध्ये. इथं काय नाव देऊया आपण, नेम देऊ. ओके, आता हे नेम जे आहे ते मला टाईपस्क्रिप्टमध्ये डिफाईन करायचे. तर काय येणार, ॲप डॉट टी एसमध्ये आउटलेट आपल्याला काढून टाकायचं आहे आणि इथं नेम कोलन स्ट्रिंग इज इक्वल टू फोर्क इन्फो सिस्टीम्स. सेव्ह केलं आणि ब्राउझरवरती आला का तुमचं. दिस इज इंटरपोलेशन मेथड फोर्क इन्फो सिस्टीम. आता इथं जर का मी चेंज केलं, ए टाकलं, सेव्ह केलं, आलं का ए, याला म्हणतात वन वे कम्युनिकेशन, की टाईपस्क्रिप्टमधून HTML मध्ये आपण काहीतरी चेंज केला. ओके, टाईपस्क्रिप्टमध्ये चेंज केलेला HTML मध्ये रिफ्लेक्ट झाला, त्याला म्हणतात वन वे कम्युनिकेशन. इंटरपोलेशन ही मेथड आहे ना, वन वे कम्युनिकेशन आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात की इंटरपोलेशन माहिती आहे का, इंटरपोलेशन कसं वर्किंग होतं. ओके, इंटरपोलेशन जर वर्किंग झालं तर इंटरनली युजेस झोन डॉट जे एस. ओके, आता झोन डॉट जे एस काय आहे की ते तुम्ही सेल्फ स्टडी करा. पहिलं अँग्युलर 17च्या अगोदर, 17-18च्या अगोदर आहे ना, झोन डॉट जे एसची एक फाईल बनायची. जसं पहिलं एवढं अँग्युलर एवढं खूप अवघड होतं, की इथं आहे ना जसं ॲप कॉन्फिग आहे, ॲप CSS आहे, ॲप HTML आहे ना, ॲप राउट्स आहे वगैरे, तशी ॲप डॉट झोन डॉट जे एस एक फाईल बनायची. तर ॲप झोन डॉट जे एस काय करायचं, की तुम्हाला हा जो टाईपस्क्रिप्टचा जो चेंज आहे तो HTML मध्ये पाहिजे का नाही, त्यासाठी वेगळं तिथं फंक्शन वगैरे लिहायचं असतं. पण बाय डिफॉल्ट अँग्युलर 18+, 17+ वगैरे व्हर्जनवरती, तर झोन डॉट जे एस त्यांनी बाय डिफॉल्ट ऑन करून ठेवले. आता झोन डॉट जे एस काय करतं, की चेंज डिटेक्शन, ओके, चेंज डिटेक्शन इंटरनली. आता या झोन डॉट जे एस त्याच्या पण आतमध्ये इंटरनली चेंज DETECT आणि डी कॅपिटल असतो त्याचा. ओके, चेंज डिटेक्शन लायब्ररी युजेस. आता चेंज डिटेक्शन लायब्ररी काय असते, की बाय डिफॉल्ट तुम्ही एखादा टायमर वगैरे लावू शकता आणि टायमर लावल्यानंतर प्रत्येक सेकंदाला तुम्हाला काहीतरी UI वरती अपडेट पाहिजे कंटिन्युअसली. तुमची कंटिन्युअसली काहीतरी एखादी API हिट होत असेल, काहीतरी तुम्हाला डेटा कंटिन्युअसली येत असेल, जसं की याच्यावरती जे ट्रेडिंग वगैरे करतात ना, तर ट्रेडिंगचं कसं असतं की कंटिन्युअसली ग्राफ रन होतं ना. ओके, आय थिंक इथे यायचं नाही बहुतेक, पण जर माहीत असेल तुम्हाला थोडंफार बेसिक माहीत असेल तर ट्रेडिंगचं काय असतं की कंटिन्युअसली तुमचा ग्राफ रन होत होतं. कंटिन्युअसली ते कसं करणार आहे का, झोन डॉट जे एसची इंटरनल एक लायब्ररी असते. ओके, झोन डॉट जे एस काय करतं, की तुमचा कंटिन्युअसली आहे ना, जो पण टाईपस्क्रिप्टमध्ये चेंज असेल किंवा API कडून डेटा येत असेल ना, तो कंटिन्युअसली तुमच्या UI मध्ये रिफ्लेक्ट होतो. तर ती झोन डॉट जे एसची लायब्ररी आहे. तर इंटरनली चेंज डिटेक्शन एक लायब्ररी असते त्याच्या आतमध्ये. पण चेंज डिटेक्शन लायब्ररी काय करते, तुमचा जो पण टाईपस्क्रिप्टचा चेंज आहे तो ॲटोमॅटिकली UI मध्ये चेंज करते. असं तुम्ही उत्तर पण देऊ शकता की इंटरनली युजेस चेंज डिटेक्शन लायब्ररी. एवढं जर इंटरनल्स माहीत असले ना, तरी ॲज अ फ्रेशर एवढं कोणी विचारणार नाही, पण जरी विचारलं तर तुम्ही सांगू शकता की इंटरनली झोन डॉट जे एस वगैरे वापरून चेंज डिटेक्शनची लायब्ररी वापरतं. ओके, इथपर्यंत जर काल असेल F10 त्याच्या इंटरनल्समध्ये. ओके, तुमच्या इंटरपोलेशनमध्ये जर मल्टिपल असतील, आपल्याला इथं टाईपस्क्रिप्टचा कोड आणि इथं UIचा कोड आहे. ओके, जर मल्टिपल व्हेरिएबल्स असतील, मल्टिपल जसं की
फर्स्ट नेम असेल, स्ट्रिंग इज इक्वल टू ओमकार, इथं असेल लास्ट नेम कोलन, त्याचा टाईप इज इक्वल टू लास्ट नेम. तर कसं वापरायचं की सपोज H2 टॅग, आणि H2 टॅगमध्ये हॅलो इंटरपोलेशन फर्स्ट नेम आणि याच्या शेजारीच लास्ट नेम. ओके, आणि हा UI फर्स्ट नेम डज नॉट एक्झिस्ट ऑन टाईप ॲप. ओके, सेव्ह करायचं राहिलं. आलं का? हॅलो ओमकार मोहिते. असं तुम्ही मल्टिपल वापरू शकता. नेक्स्ट काय असेल की तुमचं जे हे आहे, तुम्ही त्यात टर्नरी ऑपरेटर वापरू शकता, किंवा जर तुम्हाला कॅल्क्युलेशन एखादं करायचं असेल, कॅल्क्युलेशनमध्ये काय टाकू शकता, प्राईज ओके कोलन नंबर इज इक्वल टू 100 असेल, आणि क्वांटिटी कोलन नंबर इज इक्वल टू 20 असेल. ओके, आता मला काय पाहिजे, H3 टॅगमध्ये यांचा काहीतरी गुणाकार करायचा आहे. टोटल कोलन इथं इंटरपोलेशन मेथड, इथं प्राईस इंटू क्वांटिटी. ओके, सेव्ह केलं, ही पण फाईल सेव्ह केली. आता किती यायला पाहिजे, 2000. 20 गुणिले 100 2000 असं पण यूज करू शकता. नेक्स्ट असेल की टर्नरी ऑपरेटर सपोज. ओके, तर टर्नरी आपण एजवरती वापरू. नंबर इज इक्वल टू 23 घेऊ, सेव्ह, आणि इथं H2 घेऊ. आता H2 मध्ये सपोज एज कोलन टर्नरी, आणि याच्यात एजला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल. ओके, 18पेक्षा जर मोठा असेल तर टर्नरी ऑपरेटर कसा, क्वेश्चन मार्क, आणि क्वेश्चन मार्कमध्ये सिंगल कोट ॲडल्ट. ओके, कोलन, परत सिंगल कोटमध्ये मायनॉर किंवा ज्युनियर टाकू आपण. ओके, आता इथे आन्सर काय येणार आहे, तर ॲडल्ट येणार आहे. ॲडल्ट का, तर ग्रेटर दॅन आहे ना. जर का मी इथं लेस दॅन टाकलं तर ज्युनियर आलं. ओके, किंवा एखादं तुम्ही फंक्शन पण यूज करू शकता, फंक्शन और मेथड क्लासमध्ये वापरते, त्यामुळे मेथड गेट मेसेज नावाची एक मेथड आहे. ती काय करत्या, रिटर्नमध्ये एक स्ट्रिंग पाठवत्या, वेलकम इंटर पोलेशन. ओके, आणि ही मेथड मला इथं कॉल करायची आहे. तर H3 टॅगमध्ये इथं कसं सिंटॅक्स असतो, गेट मेसेज नावाचं, आणि तर फंक्शन ब्रेसेस. ओके, बरोबर आहे. आला का, वेलकम इंटरपोलेशन. जो पण इथं स्ट्रिंग दिल्या त्याला बोलतात की वन वे बाइंडिंग. वन वे म्हणजे जो पण टायस्क्रिप्टमध्ये जो डेटा आहे तो आपण UI वरती दावायचा प्रयत्न केला. F10 सपोज इथे एक बटन आहे. ओके, आणि क्लिक नावाचं एक बटन आहे. तर ते काय करतंय, चेंज नेम नावाचं फंक्शन कॉल होतंय. आता हे चेंज नेम नावाची मेथड धिस डॉट फर्स्ट नेम इज इक्वल टू डबल कोटमध्ये काय टाकू, माहिती आहे ना, तर हॅरी असं टाकू, आणि इथं धिस डॉट लास्ट नेम इज इक्वल टू
पॉटर टाकू. ओके, दोन्ही सेव्ह केलं. आता याच्यावरती आता बघा, पहिल्यांदा काय आहे बाय डिफॉल्ट ओमकार मोहिते आहे. तर जर का क्लिक केलं, आलं का तुझं हॅरी पॉटर. ओके, परत रिफ्रेश केलं, परत ओंकार मोहिते का. रिफ्रेश केल्यानंतर तुझं कॉम्पोनंट रिफ्रेश होतं, म्हणजे अख्खच्या अख्खं ऍप्लिकेशन रिफ्रेश झालं. ऍप्लिकेशन रिफ्रेश झाल्या चालू झाल्या ती काय करणार आहे, जिथं तू स्टॅटिक डेटा घेतलायस ना, स्टॅटिक म्हणजे इथं आपण डिक्लेअर केलाय तोच तो डेटा असाइन होणार आहे. पण जसं तू फंक्शन कॉल केलंस, तर फंक्शन कॉल नंतर इकडं पण चेंज झाला ना, त्याला बोलतात की डायनॅमिक. इथं जर काय झालं तर टू वे कम्युनिकेशन झालं. ओके, टू वे का, तर आपण इथं पहिल्यांदा इंटरपोलेशन वापरलं. इंटरपोलेशन काय केलं की टाईपस्क्रिप्ट थ्रू HTML. ओके, इथं बघ वन वे कम्युनिकेशन टाईपस्क्रिप्ट टू HTML वापरलं. ओके, प्रॉपर्टी बाइंडिंग आणि नेक्स्ट काय आहे HTML टू टाईपस्क्रिप्ट इव्हेंट बाइंडिंग. इथं काय केलं बघ, या इव्हेंटला आपण इथं काहीतरी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम चेंज केला, त्यामुळे हा झाला इव्हेंट बाइंडिंग. आता हे झालं तुमचं इंटरपोलेशन. नेक्स्ट काय मला पाहिजे की प्रॉपर्टी बाइंडिंग पाहिजे. प्रॉपर्टी म्हणजे कसं की आपण ज्या प्रॉपर्टी आपण शिकलो ना, ज्या CSS मध्ये जावास्क्रिप्ट ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस जे आपण प्रॉपर्टी शिकलो, त्या प्रॉपर्टी आपल्याला यूज करायच्या आहेत. त्यासाठी मी एक इमेज डाउनलोड करतो. याहू नको आहे मला. सेटिंगमध्ये सर्च इंजिन गुगल. ओके, लोरेम इमेज. ओके, ही इमेज मी कॉपी केली आणि सपोज इथं याच्या खालीच की एक इमेज टॅग आहे. ओके, आपण काय करायचं, SRC ला असं काहीतरी द्यायचं, राईट. आणि इथं काय टाकायचं, लोरेम इमेज. सेव्ह केलं, आले का इथं तुमची इमेज वगैरे सेव्ह झाली. आता हे मला नेक्स्टला दावायचं आहे, बटन बाइंडिंग वगैरे आली तुमची इमेज. पण मला काय पाहिजे, हा जो डेटा आहे, ओके, हा जो डेटा आहे मला सर्व्हरवरनं येणार आहे. सर्व्हरनं म्हणजे इथं काहीतरी आपल्याला डेटा API आपण येणार आणि API मध्ये आपण काहीतरी एखाद्या व्हेरिएबल असाइन करणार ती लिंक. तर मी आहे असं हे जे आहे ना, इथं Ctrl+X केलं आणि इथं इमेज URL इज इक्वल टू Ctrl+Z इमेज टाकली, राईट. आणि इथं मला इमेज URL, इमेज हे व्हेरिएबलचं नाव. ओके, आणि याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की व्हेन प्रॉपर्टी प्रॉपर्टी बाइंडिंग we need ओके स्क्वेअर ब्रॅकेट आणि याच्यात प्रॉपर्टी. ओके, जसं की आता मला ह्या SRC टॅगला आहे ना, हा जो व्हेरिएबल मध्ये जो पण काय डेटा आहे तो मला बाइंड करायचा आहे. तर मी SRC ला काय टाकणार, Ctrl+Z स्क्वेअर ब्रेसेस. ओके, आणि सेव्ह केलं, आले का, आहे अशी इमेज आली. जर का इथं मी A123 असं काहीतरी नाव दिलं, ओके, आहे का, त्याला इमेज भेटली नाही, त्यामुळे त्यानं काय टाकलं, लोरेम इमेज. असं तुम्ही करू शकता. याला म्हणते ती प्रॉपर्टी बाइंडिंग. अशा मल्टिपल प्रॉपर्टी असतात आणि त्याच्या आतमध्ये आता याचं इंटरनल कसं वर्किंग होतं, तर इंटरनली जर तुम्हाला माहित असेल की इलेमेंट आपण जो डॉम यूज करतो ना, डॉम डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ओके, इंटरनली युजेस डॉम. तर डॉम कसा की इलेमेंट डॉट SRC इज इक्वल टू, इथं तुमचं काय येणार आहे URL, जे आपण जावास्क्रिप्टमध्ये SRC ला आपण कसं डायनॅमिकली URL आपण चेंज केलेली, इमेज कशी चेंज केली क्लिकला, तर इलेमेंट ऍक्सेस करून आपण SRC मध्ये त्याची URL वगैरे चेंज केली. तसंच इंटरनली ते वर्किंग होतं. पण आपल्याला तर डॉम वापरायची गरज आहे का, नाही. तर त्या इंटरनली आपल्याला फक्त प्रॉपर्टी बाइंडिंग वापरायची आहे, काय
की स्क्वेअर ब्रेसेस वापरायचे आणि इज इक्वल टू कोणत्या व्हेरिएबलमध्ये येणार आहे तर त्या व्हेरिएबलचं नाव, असं आपण प्रॉपर्टी बाइंडिंग यूज करू शकतो. सपोज एक बटन आहे माझ्याकडं, त्याला नाव काय करू, सबमिट. आता बटन काय असणार आहे की मला डिसेबल्ड करायचं आहे. ओके, डिसेबल्ड. तर ह्याची ती प्रॉपर्टी आहे, राईट. इथं बघा बटन काय हे डिसेबल्ड आहे, याच्यावरती बघा ते फिक्कट फिक्कट झाले. पण मला आता हे स्क्वेअर ब्रेसेसमध्ये आणि त्याला कोणतं व्हेरिएबल, ओके, सपोज इज डिसेबल्ड असेल. आता हे व्हेरिएबल इथं मला डिक्लेअर करायचं आहे, कारण की त्या व्हेरिएबलमध्ये कोलन बुलियन इज इक्वल टू ट्रू. ओके, इथं सेव्ह, इथं सेव्ह. आता इज डिसेबल्ड म्हणजे ट्रू केलं. जर का इथं मी फॉल्स केलं, सेव्ह केलं, ओके, हां, सेव्ह करायचं झालं का, ते इज सबमिटला ते अनेबल झालं. असं तुम्ही प्रॉपर्टी बाइंडिंग वापरू शकता. इथपर्यंत जर काल असेल ना की वन वे कम्युनिकेशन, इंटरपोलेशन आणि प्रॉपर्टी बाइंडिंग. आता नेक्स्ट बघायचे आपल्याला इव्हेंट बाइंडिंग कसं असतं. इथपर्यंत जर काल असेल तर 4 टाईप करा. आता नेक्स्ट काय आहे की इव्हेंट बाइंडिंग. जसं मगाशी एक एक्झाम्पल घेतलं ना बटनवरती, तसं इव्हेंट बाइंडिंग काय आहे, इव्हेंट बाइंडिंग की HTML टू टाइपस्क्रिप्ट, HTML टू टाइपस्क्रिप्ट, त्याला इव्हेंट बाइंडिंग म्हणतात. जसं की एखादा इथं इव्हेंट नेम, ओके, इव्हेंट बाइंडिंगचं सिंटॅक्स काय, इव्हेंट नेम इज इक्वल टू इथं मेथड नेम. ओके, असं त्याचा इव्हेंट बाइंडिंगचा आहे. आणि त्याचं जर इंटरनली वर्किंग जर माहीत असेल तर जो आपण ॲड इव्हेंट वगैरे वापरतो का, जसं एखादा इलेमेंट आपण ॲक्सेस केला, इलेमेंट त्याच्या डॉटमध्ये ॲड इव्हेंट लिस्नर आणि त्याच्या आतमध्ये पहिला पॅरामीटर असतो तो इव्हेंट नेम. ओके, आणि सेकंड पॅरामीटर असतो तुमचं फंक्शन. ओके, असं काहीतरी तुमचा ॲड इव्हेंट लिस्नर असतो. आणि या इव्हेंटमध्ये आपण जे पण काहीतरी मेथड टाकतो का, तर धिस डॉट मेथड, असं ते इंटरनली वर्किंग होतं. ओके, फक्त तुम्ही जेवढा जावास्क्रिप्टचा अभ्यास प्रॉपर केला आहे ना तेवढं तुम्हाला याचं इंटरनल समजायला मदत होणार आहे. नसेल केला तर डबल करा. सपोज इथं एक बटन आहे आणि या बटनला नाव देऊ क्लिक मी नावाचं काहीतरी एक आपण बटन घेऊ आणि या बटनला क्लिक, ओके, क्लिक इव्हेंट आपण करू आणि शो मेसेज ही मेथड आपल्याला कॉल करायची आहे. आता ही मेथड कॉल करायची म्हटल्यानंतर इथं आपल्याला डिफाईन केली पाहिजे शो मेसेज नावाची मेथड. ओके, इकडचा एरर गेला, सेव्ह केलं. आणि शो मेसेज नावाची मेथड काय करते, अलर्ट बॉक्स टाकू. ओके, अलर्ट बॉक्समध्ये इव्हेंट बाइंडिंग ट्रिगर्ड. ओके, सेव्ह केलं. आता क्लिक मी नावाचा झाला का तुमचा इव्हेंट बाइंडिंग ट्रिगर्ड. म्हणजे HTML थ्रू टाइपस्क्रिप्टमध्ये आपण चेंज करणार ना त्याला इव्हेंट बाइंडिंग म्हणतात. आणि प्रॉपर्टी बाइंडिंग काय की टाइपस्क्रिप्ट मधला जो चेंज आहे तो HTML मध्ये अप्लाय करणे, त्याला प्रॉपर्टी बाइंडिंग. आता इथपर्यंत जर कळालं असेल इव्हेंट बाइंडिंग आणि प्रॉपर्टी बाइंडिंग तर वन टाईप करा. आता मी काय केलं की एक फॉर्म्स मॉड्यूल नावाचा आहे ना एक कॉम्पोनंट क्रिएट केलाय, कारण की
आपल्याला आता त्याच्या पुढे जायचं आहे. हे जे आपण सेपरेट लिहित होतो ना, की प्रॉपर्टी बाइंडिंग परत इंटरपोलेशन वगैरे असेल ना, मला काय करायचं आहे, मला आता टू वे बाइंडिंग करायचं आहे. टू वे म्हणजे जो पण HTML चा काहीतरी चेंज असेल तो टायस्क्रिप्ट मध्ये झाला पाहिजे आणि टायस्क्रिप्टचा HTML मध्ये. तर ॲप डॉट HTML मध्ये, नाहीतर इथं ओके, नवीन कॉम्पोनंट क्रिएट केल्यानंतर चालू करायला अजून कुठे चेंज करावं लागतं. नाही, ते घेत नाही. main.ts मध्ये जर आपण नवीन कॉम्पोनंट क्रिएट करू, cd src cd ॲप आणि ng जनरेट कॉम्पोनंट डेमो नावाचा आपण कॉम्पोनंट बनवू. ओके, आणि इथं कमांड प्रॉम्प्ट ng सर्व. जास्त लोड नको घ्यायला ॲपमध्ये. तर हार्ड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. आता आपल्याला काय पाहिजे की टू वे डेटा बाइंडिंग बघायचं आहे. आता टू वे डेटा बाइंडिंग काय असतं की टू वे कम्युनिकेशन, की HTML मधला काहीतरी चेंज टाईपस्क्रिप्ट मध्ये पाहिजे आणि टाईपस्क्रिप्ट मधला चेंज HTML मध्ये पाहिजे. त्याला बोलतात की टू वे कम्युनिकेशन. आता टू वे कम्युनिकेशन करायचं असेल ना, तर इनबिल्ट अँग्युलरचे आहे ना NG मॉडेल नावाची कन्सेप्ट आहे. ओके, आता NG मॉडेलसाठी काय लागतं, रिक्वायर्ड लायब्ररी दॅट नेम इज फॉर्म्स मॉड्यूल. ओके, फॉर्म्स मॉड्यूल नावाची तुम्हाला लायब्ररी इम्पोर्ट करावी लागते इम्पोर्ट सेक्शनमध्ये. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होतं. तर पहिल्यांदा आहे ना आपल्याला वापरायचं आहे काय की फॉर्म्स मॉड्यूल नावाची लायब्ररी, फॉर्म्स मॉड्यूल इम्पोर्ट केली. तर ती इम्पोर्ट कशात झाली बघ वरती,
फॉर्म्स मॉड्यूल फ्रॉम अँग्युलर फॉर्म्स या लायब्ररीमधनं फॉर्म्स मॉड्यूल नावाची लायब्ररी इम्पोर्ट झाली. ओके. आता आपल्याला एन जी मॉडेल वापरायचं आहे. तर एन जी मॉडेलचा काय यूज असतो की इथे एखादा इनपुट घेऊ. ओके. आणि इनपुटला हे बाकीचं काही लागणार नाही. आणि या इनपुट टॅगला इथं बनाना इन ब्रेसेस एन जी मॉडेल. ओके. आणि एन जी मॉडेलला कोणतं व्हेरिएबल देणार आहे ते आता इथं नेम व्हेरिएबल घेऊ. स्ट्रिंग नको. त्याला कोलन त्याचा टाईप एनी देऊ इज इक्वल टू डबल कोटमध्ये काहीच नाही. आणि नेक्स्ट हे काय म्हणतंय इग्नोर लेबल. आणि इथं लगेच मला तो लेबल बघायचा आहे की काय काय मी प्रिंट करतोय. तर इथं HE हॅलो आणि नेम. ओके. असं तुम्हाला यूज करायचं आहे की व्हेनेवर वी यूज एन जी मॉडेल वी नीड बनाना इन ब्रेसेस. ओके. याचा तो सिंटॅक्स आहे की याला इंडस्ट्रीमध्ये ना प्रॉपर बनाना इन ब्रेसेस कशाला म्हणते ती की तुमचा हा जो राऊंड ब्रेसेस आहे त्याला बनाना ब्रेसेस आणि जो स्क्वेअर ब्रेसेस आहे त्याला ब्रेसेस म्हणतात. आणि याच्या आतमध्ये एन जी स्मॉल एम कॅपिटल मॉडेल आणि इथं इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हेरिएबल नेम असा त्याचा सिंटॅक्स आहे. ओके. सेव्ह केलं दोन्ही पण. आता इथं जसं मी काहीतरी टाईप करतो आहे का 1 2 3 4 कंटिन्युअसली जे पण काही मी टाईप करतोय ना ते सगळं HTML थ्रू टाईपस्क्रिप्टमध्ये जात आहे आणि टाईपस्क्रिप्ट थ्रू HTML मध्ये येत आहे. ओके. जरी इथं बाय डिफॉल्ट मी सपोज इथं काय दिलं ओमकार दिलं. ओके. तर बघा तुम्ही ज्यावेळेस बाय डिफॉल्ट मी काय केलं ओमकार केलं तर एन जी मॉडेल वापरल्यामुळं ओके टू वे कम्युनिकेशन एन जी मॉडेल काय करतं की तुमचा हा जो नेम आहे ज्यावेळेस पेज लोड झालं ह्या नेम व्हेरिएबलमध्ये जे पण नाव असेल या इनपुट टॅगला असाइन झालं आणि या पॅराग्राफमध्ये पण आहे ना हेच नेम इथं असाइन झालं. ज्यावेळेस मी काहीतरी इनपुट टॅगमध्ये काहीतरी चेंज टाकणार आहे सपोज 1 2 3 4 किंवा इथं काहीतरी मी नल टाकलं. नल म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती मी 0 केली काहीतरी तर डायरेक्ट बाय डिफॉल्ट आहे ना प्रत्येक चेंज हा इथं चेंज डिटेक्शन होतं. आता हे इंटरनली चेंज डिटेक्शनच वापरतं. चेंज डिटेक्शन म्हणजे जसा चेंज झाला तसा यूआयला अपडेट कर. यूआय मध्ये चेंज झाला टायस्क्रिप्टला अपडेट कर. टायस्क्रिप्टमध्ये चेंज झाला यूआय वरती अपडेट कर. ही जी सायकल आहे ना त्यालाच टू वे कम्युनिकेशन म्हणतात की HTML थ्रू टायस्क्रिप्ट टायस्क्रिप्ट टू HTML. क्लिअर ऑल ड्रॉइंग्स. ओके. आता इथं आलं का ओमकार जसं खुडलं तसं त्याचं चेंज पण झाला. जरी मी रिफ्रेश केलं तर एन जी मॉडेल काय म्हणतं त्याच्यात जी नाव आहे ओमकार बाय डिफॉल्ट तेच घेणार. असं तुमचं एन जी मॉडेल्स यूज होतं. आणि एन जी मॉडेल्स यूज करण्यासाठी आहे ना फॉर्म्स लायब्ररी वापरायला लागते. जर मी फॉर्म्स मॉडेल वापरलंच नाही सेव्ह केलं तर बघा त्यानं एरर दिला आणि एरर दिल्यानंतर UI वरती आलं तर UI वरती बघा काय म्हणते ते कॅनॉट बाइंड टू एन जी मॉडेल सिन्स इट इज नॉट नॉन प्रॉपर्टी ऑफ इनपुट. तुम्ही ज्यावेळेस एन जी मॉडेल वापरता त्यावेळेस त्याला कळतच नाही की काय वापरायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं फॉर्म्स मॉड्यूल ही लायब्ररी वापरावी लागते इम्पोर्ट सेक्शनमध्ये. ओके. आता आपण त्याच्या पुढे जाऊ की एक आपल्याला थोडक्यात लॉग इन सिस्टीम बनवायची आहे. लॉग इन सिस्टीम म्हणजे काय एक इनपुट टॅग असेल आणि या इनपुट टॅगमध्ये किंवा ती आपण टायपस्क्रिप्टमध्ये काढू जाऊ. व्हेरिएबलची नावं लिहू. युजर नेम त्याला आपण नल असाइन करू. नेक्स्ट असेल त्याचा पासवर्ड इज इक्वल टू तो पण नल असेल. आणि एक लॉग इन नावाची मेथड आहे LOGIN. ती लॉग इन नावाची मेथड काय करत्या इफ
इथं युजर नेममध्ये जे व्हेरिएबल आहे दिस डॉट युजर नेम इक्वल 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 ॲडमिन 77 अँड सिंगल कोटमध्ये अँड पासवर्ड दिस डॉट पासवर्ड ट्रिपल इक्वल टू सिंगल कोटमध्ये A123 टाकू. ओके, तर अलर्ट टाक. अलर्टमध्ये काय टाक, लॉग इन सक्सेसफुली. ओके, आणि इथं आता ते आपल्याला बाइंड करायचं आहे. तर बाइंड कसं करणार, त्याचं टाईप वगैरे आपण काही इथं देणार नाही. इथं एक इनपुट बॉक्स आहे, त्याच्यात NG मॉडेल नावाचं पहिल्यांदा त्याचा बनाना ब्रेसेस आणि त्यानंतर इथं ओके, आणि याला युजर नेम आणि याचं प्लेस होल्डरला आपण टाकूया युजर नेम. कॉपी पेस्ट, पासवर्ड आणि इथं युजर नेमच्या जागी पासवर्ड. ओके, आणि हा झाला आपला 2 वे बाइंडिंग. एक बटन लागेल आणि या बटनला आपल्याला इव्हेंट बाइंडिंग करायचं आहे. इव्हेंट बाइंडिंग काय असेल, क्लिक इव्हेंट, आणि त्या क्लिक इव्हेंटला लॉग इन नावाची मेथड कॉल होत्या. सबमिट नावाचं बटन आहे. ओके, आणि याचा फक्त जो टाईप आहे तो पासवर्ड करू, म्हणजे तिथे स्टार येईल. ओके, इथं आता युजरने पासवर्ड घेतलं, तर इथं AS काहीतरी टाकलं, पासवर्ड असं काहीतरी टाकलं, तर सबमिटला केलं तर कोणतेच ॲक्शन परफॉर्म होत नाही. पण जसं युजरनेम काय केलं, आपण ॲडमिन ADMIN आणि पासवर्डमध्ये 123 सबमिट केलं, झालं का तुमचं लॉग इन सक्सेसफुल. असंच तुम्हाला लॉग इन करून आहे ना, तुम्ही तुमचा जो प्रोजेक्ट बनवाय घेणार आहे, तर प्रोजेक्ट बनवाय घेताना आहे ना, तुम्ही लॉग इन पेज डिझाईन करा पहिली. तर माझे प्रत्येक कुठल्या पण सिस्टीममध्ये लॉग इन पेज असतंच, तर लॉग इन पेज एक डिझाईन करा आणि त्याच्यात फक्त स्टॅटिकमध्ये आहे ना असा डेटा तुम्ही सबमिटला करून नॅव्हिगेट करायचं. मी परत नंतर सांगेन. फक्त सबमिटला असं काहीतरी ॲक्शन परफॉर्म करा, टायस्क्रिप्टचा कोड लिहा. नंतर फक्त ह्या आतमध्ये जे फंक्शन आहे ना, इथं फक्त नॅव्हिगेशनचं वगैरे तुमचं दुसरं पेज कसं नॅव्हिगेट करायचं आहे ना, ते तुम्हाला येणार आहे. इथपर्यंत जर कळालं असेल तर 4 टाईप करा.